हॅलो नमस्ते ऑल फिटनेस कोच सारिका हेअर स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये। आजचा आपला टॉपिक आहे वेट लॉस करत आहात, वजन कमी करत आहात तर दुपारचं जेवण कसं असावं, दुपारच्या जेवणासाठी लंचसाठी काय काय ऑप्शन तुम्ही घेऊ शकता आणि खूप साऱ्या टिप्स। याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं ब्रेकफास्ट कसा असावा, ब्रेकफास्टसाठी काही ऑप्शन्स आणि रेसिपीज, शिवाय डिनरसाठी ऑप्शन आणि रेसिपीज आपण पाहिलेला आहे। लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते व्हिडिओज तुम्ही जाऊन नक्की बघू शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करायचं आहे की सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहता येणार आहेत। दिवसभरामधील जी महत्त्वाची मील आहे त्याच्यामध्ये मॉर्निंगचा ब्रेकफास्ट असेल, लंच, इव्हिनिंग स्नॅक आणि डिनर। तर त्यातील आपण पाहणार आहोत लंचबद्दल। ब्रेकफास्ट जसं महत्त्वाचं मील आहे दिवसाचं, तर तसंच लंच हे पण एक महत्त्वाचं मील आहे की जे तुमच्या रेस्ट ऑफ द डेसाठी तुम्हाला प्रॉपर एनर्जी देते। कधी कधी असे होते की दुपारची वेळ जी असते ती कामाची वेळ असते किंवा राहिलेली कामं आवरण्याची वेळ असते, तर काही लोक त्याच्या घाईमध्ये पटपट काहीतरी खाऊन घेणं किंवा लंचचा टाईम पुढे ढकलणं किंवा अगदीच खूप काम आहे तर लंच स्किप करणं, तर हे होतं। किंवा काही लोक वेट लॉस करायचं आहे त्याच्या नावाखाली स्किप करणं, तर ह्या गोष्टी होतात। तर लंच स्किप न करता प्रॉपर वेल बॅलन्स्ड घ्यायला पाहिजे। अजून एक रिझन असतं की जेवण केल्याच्या नंतर दुपारचं आळस येतो किंवा झोप येते, त्याच्यासाठी दुपारचं जेवण स्किप करणं कारण कामं करायचे। तर असं न करता प्रॉपर वेल बॅलन्स्ड जर जेवण घेतलं दुपारचं तर तुमच्या राहिलेल्या दिवसभरासाठी प्रॉपर एनर्जी देणार आहे, तुमचं कामावरचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे आणि जर प्रॉपर वेल बॅलन्स्ड घेतलं तर आळस न येता उलट एनर्जी राहणार आहे। शिवाय इव्हिनिंगला जे चटपटी स्नॅक खाण्याचे वगैरे जे क्रेविंग होतात तेही अवॉइड करू शकता आणि प्रॉपर वेल बॅलन्स्ड लंच घेतल्याने वेट लॉस होणार आहे की जो तुमचा सस्टेनेबल पण असणार आहे। दुपारचं जेवण हे होल मील असावं, स्क्वेअर मील असावं, वेल बॅलन्स्ड असावं की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर पोर्शनमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट घेताय। जर कापचाच पोर्शन तुम्ही जास्त घेतला फायबर आणि प्रोटीनपेक्षा तर जेवणाच्या नंतर जड वाटतंय किंवा झोप आली, आळस आलाय, सुस्ती आले तर हे जाणवू शकतं। सो कापचा जो पोर्शन आहे तो लिमिटमध्ये प्रॉपर ठेवायचा आहे। शिवाय तुम्ही जे जेवण घेताय हे प्रॉपर बरोबर पोर्शनमध्ये घेतलं आहे, तुम्ही कसं ओळखू शकता तर हे जेवण घेतल्याच्या नंतर 4 तास तुम्हाला जर ठीक वाटतंय, तुमची एनर्जी प्रॉपर राहती आहे तर समजून जायचं की तुम्ही प्रॉपर पोर्शन घेतलेला आहे। जर तुम्हाला खूप भूक लागत असेल तर तुमचा जो पोर्शन आहे तो कमी पडत आहे तर तुम्ही इन्क्रीज थोडासा करू शकता आणि जर तुम्हाला भूक लागतच नाहीये तर समजून जायचं की जो आपण पोर्शन घेतला आहे तो जास्त झालेला आहे आणि त्याच्यामधला तुम्हाला थोडासा पार्ट हा कट करायची गरज आहे। दुपारच्या जेवणातील कार्बमध्ये तुम्ही काय काय घेऊ शकता। कार्बोहायड्रेटमध्ये मी सांगितलं की तुमची प्लेट जी आहे ती बॅलन्स्ड पाहिजे, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर आणि फॅटनी। तर कार्बोहायड्रेटसाठी काय काय सोर्सेस आहेत, काय काय ऑप्शन्स तुम्ही घेऊ शकता। भाकरी असेल, चपाती असेल, पराठा असेल, फुलका असेल किंवा थालीपीठ असेल, ब्राऊन ब्रेड असेल, व्हाईट राईस असेल किंवा ब्राऊन राईस असेल किंवा रागीची रोटी, मल्टीग्रेन रोटी किंवा क्विनोआ असेल, तर ह्याच्यामधला कुठलाही एक ऑप्शन तुम्ही घ्यायचा। म्हणजे एका वेळेस एकच काप घ्या। जर तुम्ही भाकरीही घेताय, राईसही घेताय, चपाती घेताय, राईसही घेताय किंवा अजून कुठला कपल करताय तर पोर्शन तुमचा चुकेल, प्रॉपर नाही घेऊ शकणार। सो प्रयत्न करा की एका वेळेस तुम्ही एकच कार्बोहायड्रेट चूज करताय आणि तेही प्रॉपर पोर्शनमध्ये, लिमिटमध्ये। जर का भाकरी घेताय तर एक भाकरी असेल, चपाती एक चपाती किंवा फुलके घेताय तर 2 स्मॉल साईजचे फुलके असेल, राईस असेल तर एक फ्लॅट करून 1 वाटी राईस, जी आमटीची वाटी आहे तर ती फ्लॅट करून 1 वाटी राईस घेताय तर ह्या पोर्शनमध्ये जर घेतलं तर तुम्हाला कार्बोहायड्रेट हे पुरेशा प्रमाणात असतील आणि हे जे प्रमाण आहे ते नॉर्मल व्यक्तीसाठी सांगत आहे। तुम्ही तुमच्या वेटनुसार, गोलनुसार ह्याचं प्रमाण हे कमी जास्ती करू शकता, पण जर जास्त कार्बोहायड्रेट घेतले तर तुम्हाला जेवणाच्या नंतर जे सुस्ती, जड किंवा आळस येणं तर हे जाणवू शकतं। सो जेवणामधून काप कट नाहीत करायचे, पण ते प्रॉपर पोर्शनमध्ये, लिमिटमध्ये ठेवायचे की जे तुम्हाला प्रॉपर एनर्जी प्रोव्हाइड करतील आणि एक्स्ट्रा नाही होणार की ज्याच्यामुळे वेट गेन किंवा बॉडी फॅट वाढतंय किंवा आळस, सुस्ती हेही तुम्हाला नाही जाणवणार। दुपारच्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट सोबत ॲड करायचे 1 वाटी भाजी, कुठलीही पालेभाजी किंवा फळभाजी चालेल की ज्याच्यातून तुम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन्स मिळणार आहेत, मिनरल्स मिळणार आहेत, अँटीऑक्सिडंट्स मिळणार आहेत, तर हे सगळे मायक्रोन्यूट्रिएंट्स चांगल्या प्रमाणामध्ये मिळणार आहेत। 1 वाटी म्हणजे किती घ्यायचं आहे तर 1 वाटी म्हणजे आपली जी आमटीची वाटी असते तर ती फ्लॅट करून तुम्ही 1 वाटी इन्क्लूड करू शकता। आपण पाहिलं दुपारच्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेटसाठी काय काय ऑप्शन आहेत।
शिवाय फायबरसाठी पालेभाजी फळभाजी। आता आपण पाहूयात प्रोटीनसाठी काय काय ऑप्शन आहे। दुपारच्या जेवणामध्ये एक पार्ट हा एक पोर्शन हा प्रोटीनचा नक्कीच ॲड करायचा आहे। तर त्याचे कुठले कुठले सोर्सेस आहेत। बऱ्याच व्हेजिटेरियन लोकांचं म्हणणं असतं की मी नॉनव्हेज खात नाही तर मला पुरेशा प्रमाणामध्ये प्रोटीन मिळत नाही। तर असं बिलकुल नाही। तुम्ही व्हेजिटेरियन असाल किंवा नॉन व्हेजिटेरियन असाल किंवा वेगन असाल तर तुम्ही प्रत्येक मीलमधून प्रॉपर पोर्शनमध्ये तुम्ही प्रोटीन प्रॉपर अमाऊंटमध्ये मिळवू शकता। जे ॲनिमल बेस्ड प्रोटीन आहे तर त्याला आपण कंप्लीट प्रोटीन म्हणतो आणि जे प्लांट सोर्सेसपासून मिळतं त्याला आपण इनकम्प्लीट प्रोटीन म्हणतो। कंप्लीट प्रोटीन म्हणजे ज्याच्यामध्ये सगळ्या टाईपचे अमायनो ॲसिड आहेत आणि इनकम्प्लीट म्हणजे ज्याच्यामध्ये सगळेच अमायनो ॲसिड नाहीत। पण आपण ओनली जे प्लांट सोर्सेसपासून जे प्रोटीन मिळतात जसं की डाळी कडधान्य वगैरे तर आपण ओनली ते नाही घेणार आहोत राईट। आपण प्लेट बॅलन्स्ड करतोय ग्रेन्स आणि ऑल दॅट तर त्याच्यामुळे तेही तुम्हाला कंप्लीट प्रोटीनच मिळणार आहे राईट। सो दोन्हीही सोर्सेसपासून तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन मिळवू शकता। तर आपण पाहूयात असे कुठले कुठले प्लांट आणि ॲनिमल बेस्ड सोर्सेस आहे की ज्याच्यामधून तुम्ही पुरेशा प्रमाणामध्ये प्रोटीन घेऊ शकता। फर्स्ट प्लांट सोर्सेस पाहूयात की ज्याच्यातून आपल्याला प्रोटीन मिळतं। तर याच्यामध्ये येतील सगळ्या प्रकारच्या डाळी असेल, कडधान्य असेल, सोया चंक्स किंवा सोया पनीर आहे। शिवाय अजून काही व्हेजिटेबल्स आहेत की ज्याच्यातून आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन मिळतं। तर अशी एक वाटी तुम्ही तुमच्या जेवणामध्ये ॲड करू शकता। डाळींमध्ये डाळींचं वरण असेल, उसळी असेल किंवा पालक डाळ असेल, शिवाय जे होल ग्रेन्स कडधान्य जी आहेत त्याच्याही उसळी असेल, आमटी असेल तर हे तुम्ही इन्क्लूड करू शकता जेवणामध्ये। डाळी वापरताना अजून एक टिप सांगेन की जेव्हा पण तुम्ही डाळी वापरताय जर शक्य असेल तर तुम्ही नक्कीच प्रयत्न करा की डाळी ह्या भिजवून त्याच्यातील पाणी काढून मग तुम्ही वापरू शकता की ज्याच्यामध्ये फायटेट्स आहे जे निघून जातं की ज्याच्यामुळे डाळीमधील जे सगळे न्यूट्रिएंट्स आहेत ते तुमच्या बॉडीमध्ये प्रॉपर ॲब्सॉर्ब होतील। ॲनिमल बेस्ड प्रोटीनमध्ये एग्ज असेल, चिकन असेल, फिश असेल, प्रॉन्स असेल, जे सी फूड आहे ते असेल, रेड मीट असेल। रेड मीट शक्यतो कमी घ्या कारण ह्याच्यामध्ये बऱ्याच जास्त प्रमाणामध्ये फॅट असतं। शिवाय डेअरीमध्ये पनीर असेल, दही असेल, ताक असेल तर हे सगळं तुम्ही तुमच्या जेवणामध्ये इन्क्लूड करू शकता। दुपारच्या जेवणामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन ॲड करण्याचा फायदा म्हणजे वेट लॉस, मेटाबॉलिझम वगैरे हे तर झालंच, पण तुम्हाला जास्त वेळ फुल वाटतं की ज्याच्यामुळे जे इव्हिनिंगला होणारे चटपटीत क्रेविंग वगैरे जे आहेत हे तुम्ही नक्कीच अवॉइड करू शकता। दुपारच्या जेवणामध्ये अजून काय ॲड करायचं आहे तर एक वाटी सॅलड ॲड करायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता काकडी, गाजर, बीटरूट, लेट्यूस लीव्स, टोमॅटो, कांदा, तुम्हाला जे सॅलड्स आवडतात हे सगळे एक वाटी। त्याच्यावरती तुम्ही लेमन ज्यूस टाकू शकता, टेस्टसाठी साल्ट असेल, ब्लॅक पेपर असेल, सिलेमन पेपर पावडर असेल तर हे स्प्रिंकल करून एक बाउल घेऊ शकता किंवा तुम्ही त्याची कोशिंबिरी बनवू शकता। कोशिंबीर म्हणजे प्लेन बनवायचे, त्याच्यामध्ये शेंगाचं कूट, फोडणी वगैरे असं न करता प्लेन जे तुम्हाला सॅलड्स आवडतात ते कट करून जसं काकडी, टोमॅटो, गाजर, कांदा वगैरे हे सगळं कट करून त्याच्यामध्ये ओनली दही ॲड करायचे आणि हे मिक्स करून तुम्ही एन्जॉय करू शकता ॲज अ सॅलड की ज्याच्याने तुम्हाला फुल वाटणार आहे आणि भरपूर सारे न्यूट्रिशन्स पण मिळणार आहेत। दुपारच्या जेवणामध्ये अजून काय ॲड करायचं आहे तर एक छोटा पोर्शन हेल्दी फॅटसाठी ज्याच्यामध्ये तुम्ही एक छोटा चमचा तूप ॲड करू शकता। ते तुम्ही डाळीवरती घेतलं चालेल, चपातीवरती घेतलं तर चालेल। एक छोटा चमचा शेंगादाण्याची चटणी असेल किंवा जवसाची चटणी असेल किंवा एक छोटा चमचा ऑलिव्ह ऑइल तुम्ही सॅलडवरती घेऊ शकता। तर एक छोटा पोर्शन हेल्दी फॅटसाठी ॲड करायचा आहे। यस, तर तुमची दुपारची जेवणाची प्लेट ही कशी असायला पाहिजे अजून एकदा आपण रिपीट करूयात। एक पोर्शन कार्बोहायड्रेटसाठी, एक पोर्शन प्रोटीनसाठी, एक पोर्शन फायबरसाठी आणि एक पोर्शन हा हेल्दी फॅटसाठी। आपल्याकडे जास्त प्रमाणामध्ये पोट भरून हे कार्बोहायड्रेटच खाल्ले जातात आणि भाजी आणि जे प्रोटीनसाठी जे ऑप्शन आहेत हे खूप कमी प्रमाणामध्ये। तर आपल्याला उलटं करायचं आहे, कार्बोहायड्रेटचा जो पोर्शन आहे तो कमी करायचा आहे आणि भाजी आणि जे प्रोटीन सोर्सेस आहेत ते तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये घेऊ शकता की ज्याच्याने तुमचं प्रॉपर वेट लॉसही होणार आहे आणि पोटही भरणार आहे। यस, तर दुपारची प्लेट कशी असावी हे आपलं पाहून झालेलं आहे। आजपासूनच चालू करा वेल बॅलन्स्ड लंच घेणं आणि कमेंट करून नक्की सांगा की यस तुम्हालाही आता दुपारच्या जेवणानंतर झोप येत नाही आहे, फ्रेश वाटतंय, एनर्जेटिक वाटतंय। शिवाय इव्हिनिंगला जी कडकडून लागणारी जी भूक आहे किंवा जे चटपटी स्नॅक खाण्याचे जे क्रेविंग्ज आहेत तर तेही कमी झालेले आहेत, बंद झालेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, खूप शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला की त्यांनाही ह्या व्हिडिओचा फायदा होणार आहे। नेक्स्ट आपल्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे इव्हिनिंग स्नॅक। वेट लॉस करत आहात, शिवाय हेल्दी इव्हिनिंग स्नॅक काय काय असावेत, काय काय तुम्ही इन्क्लूड करू शकता। भेटूयात त्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।